दंडवत प्रणाम. डांगरेश स्वामी वियोग असह्य झालेल्या श्वान भक्ताची कथा. पैठण नगरी गोदावरीच्या पवित्र काठावर वसलेले ते गाव त्या दिवशी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले होते. श्री चक्रधर स्वामींच्या निवासस्थानी सर्व भक्तजन जमले होते. पूजेचा प्रसंग होता. भक्त प्रश्न विचारत होते, काही सेवा करीत होते, तर काही ध्यानस्थ बसून स्वामींच्या मुखकमलाचे दर्शन घेत होते. स्वामी शांत होते, पण त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक वचन हे भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे होते. त्या सभेत नेहमीप्रमाणे एक जीव शांतपणे वावरत होता, डांगरेश नावाचा श्वान. स्वामी जिथे तिथे तो. स्वामी उठले की तो उठे, स्वामी बसले की तो पायाशी येऊन बसे. कोणी त्याला हाकलले तरी तो दूर जाऊन पुन्हा परत येई. सर्वांना तो एक साधा कुत्रा वाटे, पण स्वामींना तो प्रिय होता. अचानक स्वामींनी सभेकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्ही येथे कशासाठी राहता? तुम्ही आमच्या प्रवृत्तीस जाणून अनुकूल क्रिया करीत नाही. हे शब्द ऐकताच तेथील भक्तजन गोंधळले. कोणी काही बोलले नाही. स्वामी पुढे म्हणाले, तुम्ही येथे असताना बहुत अनिष्टाची होत असे. हे ऐकून भक्तांच्या मनात बेचैनी वाढली. स्वामींनी पुढे स्पष्ट सांगितले, तुम्ही हेतून जा का? भक्त धांदलले. काहींनी विचारले, हो काची? ठीक आहे. स्वामी असे म्हटल्यावर स्वामींची आज्ञा समजून सर्वजण गेले. पुन्हा सर्वज्ञ म्हणाले, डांगरेश जवळच बसले होते. स्वामी म्हणतात, डांगुरेया, तुम्हीही जागा. हे शब्द जणू त्या श्वानाच्या अंतरंगात शिरले. भक्तांना स्वामींचा अर्थ समजेना, पण डांगुरेशाला मात्र स्वामींची आंतरीची आज्ञा कळाली. स्वामी ज्या कार्यासाठी निघणार त्या कार्यात माझी उपस्थिती अडथळा आहे असा त्याला भास झाला. किंवा आणखी एक, स्वामी आता दूर जाणार आणि मी त्यांच्या वियोगाने जगू शकणार नाही असा भाव त्याच्या अंतरी झाला. तो हळूच उठला, स्वामींच्या श्रीचरणाजवळ गेला, आपली शेपटी खाली घातली, डोळ्यात पाणी आणले, क्षणभर स्वामींकडे प्रेमाने पाहिले. जणू म्हणत होता, स्वामी स्वामी, तुमची आज्ञा माझ्या मस्तकावर. शिरसावंद्य. तो स्वामींच्या सभोवती प्रदक्षिणा घालू लागला. 1, 2, 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्याने मोठ्याने आरोळी दिली. ती आरोळी केवळ आवाज नव्हती, ती त्याच्या आत्मसमर्पणाची घोषणा होती. आणि मग तो वेगाने निघून गेला. डांगुरेश धावत धावत गावाबाहेर पडला. त्याच्या डोळ्यासमोर स्वामींचे रूप होते. तो थांबला नाही, मागे वळून पाहिले नाही. तो केदाराच्या दक्षिणेकडील एका नाल्याजवळ, काही प्रांतात पिंपळाजवळ जाऊन थांबला. तेथे शांतपणे बसला. काही क्षणांनी त्याने डोके जमिनीवर ठेवले, डोळे मिटले, श्वास हळूहळू मंदावला आणि त्याने शांतपणे देह ठेवला. दुपार झाली. सर्व भक्तजन आले. स्वामींनी विचारले, तुम्ही सर्व आलेत, डांगुरेश कुठे आहे? कोणी म्हणाले, गेला असेल पोट भरायला, अन्न शोधायला. स्वामी म्हणाले, तो तसा नाही, जाऊन शोध करा. भक्तजन शोधायला निघाले. गावोगाव, रस्त्यावरती, शेतात, घाटावर शोधले. शेवटी केदाराच्या दक्षिणेकडील त्या नाल्याजवळ पोहोचले. तेथे डांगुरेशाचा देह पडलेला दिसला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते स्तब्ध झाले. स्वामींची आज्ञा खरी ठरली. डांगुरेशाने वियोग सहन न होऊन देह ठेवला ही जाणीव झाली. भक्त धावत स्वामींकडे आले आणि स्वामींच्या श्रीचरणावर पडून दंडवत घालून म्हणाले, स्वामी, डांगुरेशाने देह ठेवला, डांगुरेशाने देह ठेवला. हे ऐकताच स्वामी तत्क्षणी उठले, स्वतः त्या ठिकाणी गेले. डांगुरेशाचा देह पाहून त्यांच्या डोळ्यात करुणा दाटली. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला
त्याच्या देहाला स्पर्श केला आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले, डांगुरेया, डांगुरेया, कांगा वेगू केला, एवढी घाई का केलीस? स्वामींनी त्याच वेळी सर्व भक्तजनांकडे पाहिले आणि म्हणाले, तुमच्यापेक्षा हे श्वान चांगले, जे येथीचेनी वियोग जीवू न शकले, म्हणजे आमच्या वियोगात हे जगू शकले नाही. तुम्ही मात्र आमच्या वियोगाने जगण्याचा प्रयत्न करता आहात. हे वचन ऐकून सर्व भक्तजन लज्जित झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. स्वामींच्या श्रीचरणी मस्तक ठेवून ते क्षमा मागू लागले. स्वामींच्या आज्ञेने डांगुरेशाचा देह अत्यंत सन्मानाने उचलण्यात आला, गुंफा करवण्यात आली, निक्षेप करण्यात आला, विधीपूर्वक त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्या दिवसापासून ही लीळा भक्तजनांना शिकवते, भक्तीला देहाचे, जाती, बोलणे, शास्त्रज्ञान यांची गरज नसते. स्वामी प्रति शुद्ध प्रेम असेल तर स्वामी स्वतःच त्या जीवाला आपल्या जवळ घेतात. डांगुरेशाचा देह गेला, पण त्याची स्वामी भक्ती मात्र अमर झाली, अमर झाली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.